नाशिकात मुख्यमंत्र्यांची काँग्रेसला कोपरखळी। नाशिक लोकसभेसाठी पवार आणि गोडसेंसाठी मुख्यमंत्री उतरले रिंगणात। पाहूया सविस्तर बातमी। सध्या देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आज महायुतीतील भाजपच्या दिंडोरी लोकसभेचे उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नाशिक लोकसभा उमेदवार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला। तसेच महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। अर्ज भरायला प्रचंड अशी रॅली या ठिकाणी महायुतीची आपण पाहिलेली आहे। खरं म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील। नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते, कडक उन्हाळा असताना देखील। आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण गेले 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी 10 वर्षात केलं। या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने 2 वर्षामध्ये केलेलं काम, केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे। यावेळी नाशिक शहरासह जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। आता भाजपच्या दिंडोरी लोकसभेत डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भांगरे, तर नाशिक लोकसभेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात दुहेरी लढत होणार आहे। त्यामुळे आता नाशिक लोकसभेची निवडणूक चुरशीची ठरत असल्याने नाशिक आणि दिंडोरीच्या मतदारांचा कौल कोणाला असणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। प्रतिनिधी वैभव घुगे।